अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बारामती तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता मेळावा गंगोत्री लॉन्स मंगल कार्यालय लोणीपाटी चौक मोरगाव बारामती रोड या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमास 2000 पेक्षा जास्त ओबीसी समाज बांधव उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मुलुक मैदानी तोप मान्य अमोल मिटकरी यांनी बांधवांना मार्गदर्शन केले, तर खासदार सुनेत्रावहिनी पवार यांनी देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधला। या कार्यक्रमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मान्य अजितदादा पवार यांना विधानसभेसाठी पाठिंबा जाहीर केला। तसेच अजितदादा पवार यांना समर्थन देण्यासाठी दिगंबर दुर्गाडे सर, अध्यक्ष पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, तसेच समता नागरी पतसंस्थेचे प्रमुख दिलीप फरांदे यांनी देखील व्यासपीठावरून ओबीसी समाज बांधवांनी अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले। हा कार्यकर्ता मेळावा यशस्वी होण्यासाठी अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली। 150 पेक्षा जास्त गावातील सरपंच, उपसरपंच, महिला आणि ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणावर उपस्थित केले। याचे श्रेय या सर्वांना जाते। यामध्ये ज्ञानेश्वर बापू कवले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मान्य अनिल लडकत पुणे जिल्हा अध्यक्ष समता परिषद, मान्य निलेश टिळेकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद, मान्य विशाल भानुदास सिंगने उद्योजक, मान्य बाप्पू लोखंडे भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी उपाध्यक्ष पुणे जिल्हा, मान्य किशोर भानुदास सिंगने उद्योजक, मान्य सुनील ढोले सरपंच वडगाव निंबाळकर, मान्य अजित बोराटे सामाजिक कार्यकर्ते, मान्य प्रमोद खेत्रे सरपंच कोडोली, मान्य निलेश लडकत उपसभापती बारामती मार्केट कमिटी, मान्य दिलीप बनकर सामाजिक कार्यकर्ते, मान्य संजय गिरमे सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांनी खूप मेहनत करून हा मेळावा यशस्वीपणे पूर्ण केला। कार्यक्रमानंतर आम्ही आयोजकांशी संवाद साधला। पाहूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। हा जो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मेळावा होता, कार्यकर्ता मेळावा आहे। या कार्यकर्ता मेळाव्याचं आमचं मूळ कार्य हेच होतं की आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आमचं जे संघटनेचं काम आहे ते व्यवस्थित करायचं आणि पुढे कसं न्यायचं हा मूलभूत कारण होता। जर तुम्ही मला निवडणुकीच्या बाबतीमध्ये विचाराल की जे 15वी विधानसभा आहे, तर या विधानसभेच्या बाबतीमध्ये आमचे कार्यकर्ते म्हणजे जे आहेत, अध्यक्ष आहेत लडकत साहेब आहेत, संयोजक आहेत विशाल हिंगणे आहेत, टिळेकर साहेब आहेत। तर या अनुषंगाने आम्ही सांगू की आम्ही सगळे समाज बांधव सन्माननीय अजितदादा पवार आणि घड्याळ याच्या बरोबर अगदी 100% उभे राहणार आहोत आणि पुन्हा एकदा बारामतीमध्ये इतिहास घडवणार। या ठिकाणी या 30-35-40 गावामध्ये बहुसंख्य ओबीसी समाज राहतो आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत आहेत आणि त्यानुसार आम्ही सुद्धा असं ठरवलं आहे की या परिसरामध्ये 70 ते 80%, 60-70% ओबीसी आहेत। तर ओबीसीची एक गट्टा मतं ही अजितदादाच्या पाठीमा असतील आणि का असतील तर या महायुती सरकारने माननीय छगन भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून जे ओबीसीला ओबीसी महामंडळ असेल, आरणचा तीर्थक्षेत्र दर्जा अ असेल किंवा महाज्योती संस्थेसाठी 550 कोटीचा भरीव निधी उपलब्ध करून दिला किंवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खंडाळा असेल, या ठिकाणी नायगाव 200 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आणि भिडेवाडा पुण्यातील मुलींची पहिली शाळा यासाठी महायुतीने राष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकासाठी सुद्धा 250 कोटीचा निधी या महायुती सरकारने अजितदादा अर्थमंत्री असताना दिलेला आहे आणि ओबीसीसाठी या महायुती सरकारने प्रचंड निधी उपलब्ध करून गोरगरीब जनतेसाठी कामं केलेलं आहे। म्हणून आम्ही ओबीसी समाज या महायुती सरकारच्या पाठीमागे उभा आहे आणि नामदार अजितदादा अर्थमंत्री होते म्हणून 1200 ते 1300 कोटीचा निधी उपलब्ध झाला, म्हणून आम्ही अजितदादाच्या पाठीमागे ठाम। एकच वादा, एकच वादा, एकच वादा।